माझी सगळ्यात जास्ती फेव्हरेट असणारी ही मटकीची भाजी बनवते. मटकीची भाजी, मग तो भातामध्ये मिक्स केलेला आय हाय हाय! मी जर सुरुवातीला आपल्या कुकरमध्ये थोडं तेल, थोडं लसूण ठेचलेला, कांदा बारीक चॉप केलेला, थोडी मिरची चॉप केली, मस्त परतवून घ्यायची, शिजवून घ्यायचे. मग याच्यात टोमॅटो टाकायचा थोडासा असा मस्त बारीक केलेला. त्यामध्ये टाकायची मटकी. मटकी ना काल भिजत टाकली होती, ती आज यूज करतोय. बटाटा टाकतो थोडासा, याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेणार आहे. मसाल्यामध्ये आगरी मसाला घेतला, लाल तिखट घेतलं थोडंसं, त्याच्यामध्ये टाकलं थोडंसं धने जिरा पावडर, हळदी पावडर हे सगळे मसाले टाकून मिक्स करून घेतोय. थोडंसं टाकायचं चिंचेचा तुकडा, आंबा वगैरे टाकला तर जबरदस्त लागतो. मित्रांनो याच्यामध्ये थोडं पाणी टाकून आपल्याला मटकी शिजवून घ्यायची. आता आपल्याला कुकरच्या 1-2 शिट्ट्यामध्ये ती मस्त शिजली जाईल. थोडंसं मीठ टाकतोय, कोथिंबीर टाकतोय आणि झाकण लावून 2 कुकरच्या शिट्ट्या करून घेतोय. त्याच्यानंतर काय करायचं आहे, सिंपल आहे. खरं तर मला ह्याचा रस्साच खायचा होता भातासोबत. पण नंतर विचार केला, की याच्यामध्ये भात टाकून देऊया. मिक्स करून खाण्यापेक्षा भाताला याच्यामध्ये शिजवूया, मजा येईल. मग थोडंसं पाणी टाकायचं आहे, भात टाकायचं आहे. हा भात मी स्वच्छ धुवून घेतला. नॉर्मल भात कुठला पण घ्या, तुम्हाला आवडेल तो. थोडंसं याच्यामध्ये पाणी टाका आणि मग परत झाकण ठेवून 2 कुकरच्या शिट्ट्या घ्या. तोपर्यंत ना मटकी अजून मजेदार शिजेल, बटाटा पण शिजेल आणि जी खायला मजा येईल. आय, आय, आय! एक नंबर जबरदस्त लागेल खायला. एकदा नक्की ट्राय करून बघा. सिंपल रेसिपी, ईझी रेसिपी. लोणचा पापडसोबत खा आणि मस्त एन्जॉय करा.